नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार चव्हाण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक येथे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम पाहत आहे। आजचा आपला विषय आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स, जो फर्स्ट सेमिस्टरला ऑफर केलेला असतो। हा विद्यार्थ्यांसाठी नवीनच विषय आहे। आपण आधीच्या लेक्चरमध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक्स IT सेक्टरसाठी कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे हे आपण जाणून घेतलं। ह्या आपल्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेऊया की इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट यूज केलेले असतात आणि त्यांचं काय महत्त्व आहे हे आपण आज जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग ग्राफिक हा जो विषय आहे त्याच्यासाठी लागणारे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण आधीपासून यूज करत आलेलो आहोत। फॉर एक्झाम्पल प्रोटेक्टर, स्केल, डिव्हायडर, पण त्याच पद्धतीने या ठिकाणी त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला यूज करायचे आहेत। आणि हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत बेसिकली आपलं प्रिसिजन, क्लॅरिटी आणि क्वालिटी वाढवण्यासाठी मदत करणार आहेत। इन्स्ट्रुमेंट जसे की कंपासेस, स्केल्स, प्रोटेक्टर, डिव्हायडर आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट घेण्यासाठी उपयोगात येणार आहेत। त्याच पद्धतीनं एखादं प्रिसाइज ड्रॉइंग ॲक्युरेटली आपल्याला जर काढायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे इन्स्ट्रुमेंट्स महत्त्वाचे आहेत। जगभरामध्ये वेगळ्या प्रकारचे स्टँडर्डायझेशन आपण यूज करत असतो। फॉर एक्झाम्पल BIS, ISI, ISO हे जे स्टँडर्डायझेशन आहे आपल्याला युटिलाइज का करत असतो, कारण की आपल्याला पूर्ण युनिफॉर्मिटी आहे ती मेंटेन करायची आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला जे ड्रॉइंग आहे ते इझियर करायचं आहे आणि त्याच पद्धतीने ग्लोबली जे डिझाईन किंवा ड्रॉइंग आपण काढणार आहोत ते अंडरस्टँडेबल असायला पाहिजे। त्याच्यासाठी आपण बेसिकली वेगळ्या प्रकारचे स्टँडर्डायझेशन आपण यूज करत असतो। आपण वापरत असलेले इन्स्ट्रुमेंट्स प्रॉपरली यूज केल्यानंतर आपलं जे ड्रॉइंग असणार आहे ते प्रोफेशनली आणि होणार आहे। त्याच पद्धतीने आपण जे ड्रॉइंग फास्टर वेने कंप्लीट करणार आहोत आणि कमीत कमी एफर्ट्समध्ये कंप्लीट करणार आहोत। फॉर एक्झाम्पल फ्रेंच कर्व्स आणि टेम्पलेट्स हे आपल्याला आपलं जे रिपिटेटिव्ह वर्क आहे, ड्रॉइंग वर्क आहे ते स्पीडअप करण्यासाठी आपल्याला उपयोगात येणार आहे। म्हणजेच हे इन्स्ट्रुमेंट वापरून आपण आपला टाईम वाचवणार आहोत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे इन्स्ट्रुमेंट्स यूज केल्यानंतर आपल्याला नीट, क्लीन आणि प्रोफेशनल ड्रॉइंग बघायला मिळेल। म्हणजेच आपली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आपण वेगळ्या पद्धतीने जे आपले इन्स्ट्रुमेंट्स आहेत यूज करून वाढवणार आहोत। त्याच पद्धतीने होणाऱ्या जे काही मिस्टेक्स आहेत त्यासुद्धा आपण कमी करणार आहोत। हे इन्स्ट्रुमेंट्स वापरल्यानंतर आपल्यामध्ये एखादी स्किल डेव्हलपमेंटसाठी आपण एक पुढे जाणार आहोत। म्हणजेच भविष्यामध्ये सुद्धा आपले जे काही फाउंडेशन एक सॉफ्टवेअर आहे म्हणजेच CAD सॉफ्टवेअर म्हणजेच कॉम्प्युटर एडेड डिझाईन आपल्याला इथे वापरताना सुद्धा अशा पद्धतीचं स्किल डेव्हलप केल्यानंतर त्याचा उपयोग आपल्याला भविष्यात होणार आहे। आता आपण बघूया इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा विषय शिकत असताना किंवा स्केच काढत असताना किंवा शीट काढत असताना कोणकोणत्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स महत्त्वाचे आहेत। सर्वात महत्त्वाचा जो इन्स्ट्रुमेंट आहे तो म्हणजे ड्रॉइंग बोर्ड, जो आपण युटिलाइज करत असतो आपला ड्रॉइंग शीट क्लॅम्प करण्यासाठी। हा जो ड्रॉइंग बोर्ड आहे त्याच्या वेगळ्या साईज बाजारात उपलब्ध आहेत। फॉर एक्झाम्पल A0, A1, A2 आणि A3, परंतु सध्या तरी आपण डिप्लोमा शिकत असताना A3 साईजचा ड्रॉइंग बोर्ड आपण यूज करत असतो। हा ड्रॉइंग बोर्ड एक रिजिड मटेरियल, वुडन मटेरियल किंवा लॅमिनेटेड प्लायवूडपासून तयार केलेला असतो। दुसरं महत्त्वाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे T-स्क्वेअर। T-स्क्वेअर हा आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करण्यासाठी, त्याच पद्धतीनं वेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याला गाईड करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो। T-स्क्वेअर हा बेसिकली वूड किंवा प्लास्टिकपासून तयार केलेला असतो। त्याचा पुढचा जो काही इन्स्ट्रुमेंटचा सेट आहे तो म्हणजे सेट स्क्वेअर। सेट स्क्वेअर दोन प्रकारचे आहेत, 45 डिग्री आणि 360 डिग्री ट्रायंगल्समध्ये। आपण व्हर्टिकली किंवा इन्क्लाइन लाईन ड्रॉ करण्यासाठी सेट स्क्वेअरचा उपयोग करत असतो। नंतरचा जो इन्स्ट्रुमेंट आहे प्रोजेक्टर सुद्धा दोन टाईपचे आहेत, एक सेमी सर्क्युलर जो 180 डिग्रीचा आहे आणि दुसरा आहे सर्क्युलर जो आहे 360 डिग्रीचा प्रोटेक्टर। आपल्याला हा अँगल मेजर करण्यासाठी किंवा एखादा अँगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत। नंतरचं इन्स्ट्रुमेंट आहे कंपास बेसिकली सर्कल ड्रॉ करण्यासाठी किंवा आर्क ड्रॉ करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो। डिव्हायडर जो आहे तो आपल्याला स्पेसिफिक डिस्टन्सवरती मार्किंग करण्यासाठी उपयोगात येत असतो आणि स्केलर किंवा आपण त्याला रुलरही म्हणतो, एक स्ट्रेट लाईनमध्ये स्पेसिफिक लेन घेऊन आपल्याला जर एखादी लाईन ड्रॉ करायची असेल तर आपण स्केलचा उपयोग करत असतो। नंतर महत्त्वाचा जो इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे पेन्सिल बऱ्याच प्रकारचे बाजारात उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये 2H, H आणि HB
याच्याच 3 प्रकारच्या जे काही पेन्सिल्स आहेत त्या आपल्याला यूज करायच्या आहेत. तुम्ही बघू शकता बाजारामध्ये 6H 4H 2H अशा वेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला फक्त 2H H आणि HB's पेन्सिल या आपल्या इंजिनिअरिंग ग्राफिक्स शिकत असताना वापरायचे आहेत. उजव्या हाताला तुम्ही बघू शकता क्लिप्स तुम्हाला दिसून येत आहेत. या क्लिप्स ज्या आहेत त्या ड्रॉइंग बोर्डला क्लॅम्प करण्यासाठी किंवा फिट करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. सर्वात महत्त्वाचा जो काही इन्स्ट्रुमेंट आहे तो म्हणजे मिनी ड्राफ्टर. मिनी ड्राफ्टर आपल्याला एक व्हर्सटाईल एक टूल आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे, जे प्रायमरी टूल आहे, जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकत असताना किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स शिकत असताना आपल्याला लागणार आहे. बेसिकली इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकत असताना आपल्याला वेगळ्या प्रकारचे अँगल्स काढायचे असतात, लाईन काढायचे असतात, डिवायडेशन करायचं असतं. याचं कॉम्बिनेशन्स म्हणजेच जे वेगळ्या प्रकारचे जे टी स्क्वेअर, प्रोटेक्टर, कंपास आणि सेट स्क्वेअर असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, याचं कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन्स या ठिकाणी आपल्याला मिनी ड्राफ्टरमध्ये दिसून येईल. म्हणजेच आपल्याला मिनी ड्राफ्टर यूज करून आपण काय काय कामं करू शकतो, तर आपण पॅरलल लाईन ड्रॉ करू शकतो, म्हणजेच हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लाईन. त्यानंतर आपण वेगळ्या पद्धतीचे स्पेसिफिक अँगल्स घेऊ शकतो, फॉर एक्झाम्पल 30, 45, 60, 90 डिग्री. नंतर आपण परपेंडिक्युलर लाईन यूज करू ड्रॉ करू शकतो मिनी ड्राफ्टर यूज करून. आपण मिनी ड्राफ्टर यूज करून वेगळ्या प्रकारचे मेजरिंग अँगल्स आपण घेऊ शकतो. त्याच पद्धतीनं आपण मार्किंगही करू शकतो. अशा पद्धतीनं आपण मिनी ड्राफ्टर वापरून आपला स्पीड आणि ॲक्युरसी आपण वाढवणार आहोत. अशा पद्धतीनं आपण ह्या लेक्चर्समध्ये इन्स्ट्रुमेंट कोणकोणते वापरायचे आहेत, त्याचं महत्त्व काय हे आपण जाणून घेतलं. धन्यवाद.